नमस्कार, मी सुरेंद्र मिश्रा. दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह, एक सर्वांगीण माहितीचं चॅनल. 42वे राज्यस्तरीय मराठी माध्यमिक शिक्षकांचे 2 दिवसीय कृती सत्र यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील मोहनाबाई कन्या शाळेमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या कृती सत्राचे अत्यंत थाटामाटामध्ये उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी शिक्षक आमदार ॲडव्होकेट किरण सरनाईक, महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक संघाचे विजयकुमार लांडगे, महाराष्ट्र राज्य मराठी कृतीसत्र अध्यक्ष पांडुरंगजी सुतार, संस्थाध्यक्ष विजयकुमार बंग, अभय पाटील, मीनाताई पाटील, सुहास पाटील, श्यामभाऊ पाटील महिंद्रे, सत्यनारायण मणियार, भास्कर जवके, रघुराज सिंग चौहान, मुख्याध्यापिका अनिता नगराळे, गजानन गोटे आणि इतर शिक्षकवृंद प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे आयोजन समितीच्या वतीने सत्कार देखील करण्यात आले. या ठिकाणी विविध विषयावरील दालनाची निर्मिती करण्यात आली होती आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसाचा देखील या ठिकाणी आवर्जून उल्लेख करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर, अतिथी, निमंत्रितांनी या सर्व दालनाचे अवलोकन केले. तर महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक संघाचे कार्यकारी अध्यक्ष भरत गावडे यांनी प्रास्ताविकातून सविस्तर माहिती दिली. आणि ॲडव्होकेट या ठिकाणी मला परवाटे संस्थापासून या कार्यक्रमाला आपण उपस्थित आहात. द्वारका देशमुख साहेबांसाठी की विजयकुमार बंग साहेब अगदी कालपासून इथे उपस्थित आहेत आणि आमचे राज्याचे अध्यक्ष सुद्धा विजयकुमार लांडगे आहेत. त्या सगळा संगम इथे निर्माण झालेला आपल्याला दिसतोय. सर्व पदाधिकाऱ्यांची मी नावं घेत नाही, कारण सगळेच पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. कारण हे करत असताना एकटा मुख्याध्यापक शिक्षक करू शकत नाही, त्यांच्या पाठीवर मात्र शाबासकीची थाप आपण देत आलेला आहात, देणार आहात, ही प्रेरणा आहे. मित्र, गेली 41 वर्ष अशा पद्धतीने कृतीसत्र आम्ही आयोजित करतो. अगदी चंद्रपूर पासून बांद्या चांद्यापर्यंत त्या ठिकाणी आपला हा कार्यक्रम सुरू असतो आणि 42वे कृतीसत्र आपल्या या पवित्र भूमीमध्ये आयोजित केलेलं आपल्याला दिसतंय. उद्देश एवढा आहे की खरंच झालं धन्य, ऐकतो मराठी, बोलतो मराठी. जर आपण धन्य झालेलो आहोत किंवा माझ्या मराठी मातीचा लावा ललाट असं टिळा, तिच्या संगे जागल्या दऱ्या खोऱ्यातील अशा, हे सगळं करत असताना आज आपण कृतीसत्र घेऊन या 2 दिवसामध्ये चांगले शोध निबंधांचं वाचन आपण करणार आहोत, गटकार्य त्या ठिकाणी करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाले, गौरव आहे. जोरात एकदा केंद्रीय मंडळाला आणि महाराष्ट्र शासनाला आपण अभिवादन करूया की आपली मूळ मराठी जी आहे, 11 कोटी लोक त्या ठिकाणी मराठी बोलत आहेत. 8 कोटी लोकांची त्यांची मातृभाषा आहे मराठी आणि मग मराठीचा गौरव करत असताना हा अध्यापक संघ शिक्षकांपर्यंत वेगळ्या पद्धतीने संदर्भ ग्रंथ त्या ठिकाणी आपल्या अंगातून त्या ठिकाणी आम्ही देत असतो. एखादी कविता शिकवत असताना कोणता संदर्भ आपल्याला द्यावा लागेल. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसाचं, माहेरीच्या सुवासाने कर भरसाचं, हे हृदयाला देणारी एखादी कविता असते. किंवा गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार अनवरजाने छातीवरती झेलून या प्रहार, हे सगळं शिकवत असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मराठीबद्दल आत्मीयता, अस्मिता निर्माण करण्यासाठी हा संघ गेली 42 वर्ष राज्यभरामध्ये अशा प्रकारची कृतीसत्र आयोजित करून एक मराठी भाषेची अस्मिता जागृत ठेवण्याचं कार्य आम्ही करतो आहोत. यासाठी सर्वप्रथम मी वासुकाका देशपांडे यांनी निर्माण केलेला संघ, त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन. यानंतर खुर्ची धुरा चालवणारे आमचे विना लांडगे सर, जोरात टाळ्या होत्या लोकांसाठी. बाग यादव सर, खंदारे सर, दोंदल सरांचे नाव मी या ठिकाणी घेतले. अनेक जणांनी या मराठी संघासाठी आपलं त्या ठिकाणी कर्तृत्व दाखवलेलं आपल्याला दिसते. शिक्षकांसाठी आम्ही राज्यस्तरीय निबंध स्पर्धांचं आयोजन करतो की जेणेकरून शिक्षकांनी लिहिलं पाहिजे आणि चांगलं लिहिलं. कवी असले पाहिजे, लेखक असले पाहिजे, कवयित्री असली पाहिजे, लेखिकाही असली पाहिजे. यासाठी प्रेरणा पुरस्कार देऊन त्यांचाही आम्ही गौरव करतो. आमचे मित्र मोहन शिरसाट इथे कवी उपस्थित आहेत. म्हणजे नुसतं मराठी शिकवणं एवढं नाही, तर ज्यांनी चांगलं काम केलं त्या चांगल्या कामाचा गौरवही
अध्यापक संघाच्या वतीने आम्ही करतो आहोत. अत्यंत भव्य दिव्य अशा या सोहळ्याकरिता महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येमध्ये शिक्षक वृंद उपस्थित झालेले आहेत. आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका.